या प्रश्नांकडे जाऊ आता. मग आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज सापडतं. इथं तांबे खनिजाबद्दलचा प्रश्न आहे. तांबे आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त सापडतो गडचिरोलीमध्ये, नंतर चंद्रपूर, नंतर यवतमाळ आणि नंतर नागपूर. 4 जिल्हे आपण घेतलेले आहेत बघा. आणि हे 4 जिल्हे जर कुठल्या विभागात येतात, इथे विभाग विचारलेला आहे, इथं जिल्हे विचारलेले नाही. तर हे 4ही जिल्हे येतात विदर्भामध्ये. तर खनिज कुठं आढळतं, तर विदर्भ भागात सापडतं ते. पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणते आहेत. बॉक्साईटबद्दल आपण बोललेलं आहे की जांभ्या खडकात सापडते. जांभ्या खडकाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही खडकात सापडत नाही. आणि जांभा खडक फक्त 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणारा एरिया आणि दमट हवामान असलेल्या पट्ट्यामध्ये सापडतो. मग 200 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस फक्त सह्याद्री डोंगररांगेच्या उतारावरती किंवा डोंगररांगेच्या घाट माथ्यावर होत असतो. मग या पट्ट्यामध्ये सापडते. या पट्ट्यामध्ये आपल्याला माहिती ही 2 जिल्हे जांभ्या खडकाचे, हे पण जिल्हे येतात बघा. हे विदर्भातला जिल्ह्याचा संबंध लागत नाही. अ आणि क कुठे, हा 3रा नंबर आहे. तर हे 3 नंबरचं उत्तर येते या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त सांगली आहे, सातारा आहे, रायगड आहे आणि पालघर आहे. हे पण 4 जिल्हे असेल तर तेही बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात. हे बघा, डोलोमाइटवरती प्रश्न आला, महाराष्ट्रावर प्रश्न आला आणि जिल्हेच विचारलेले आहेत. ठीक आहे. मग आता तुम्हाला सांगितलेले यवतमाळ, रत्नागिरी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग असे 4 जिल्हे सांगितलेले. त्यातले हे 2 जिल्हे या ठिकाणी विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते. परत मुद्दा आला आहे. मग आता सोलापूर, कोल्हापूर, परभणी, जळगाव. तर यामध्ये आपल्या लक्षात येतं आहे कोल्हापुरी. 1 नंबरला कोल्हापूर आहे, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर रत्नागिरी, 4 नंबर सांगली. त्याच्यानंतर मग सातारा आहे, ठाणे, पालघर आहे, या जिल्ह्यातसुद्धा आहे. पण आता इथं खाली 4 जे जिल्हे आहेत याच्यामध्ये कोल्हापूर बरोबर येतो. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू सापडला जातो. मग आता क्रोमाइटसाठी तुम्हाला सांगितलेले अगोदरच भंडारा, नागपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे सांगितलेले. इथं बघायचे आता, इथं हे बघा भंडारा, नागपूर, गोंदिया हे 3 जिल्हे दिलेलेचे. सिंधुदुर्ग जिल्हा दिलेला नव्हता फक्त. तर या पद्धतीनं याचं 4 नंबर आहे. परत मुद्दा बघा, क्रोमाइटबद्दल प्रश्न महाराष्ट्रावरच विचारला आणि जिल्ह्यावरतीच विचारला. ठीक आहे. ना उपयोगी आहे, ना खडक आहे, ना या ठिकाणी एखाद्या देशाचा नंबर आहे किंवा भारतातले कोणते राज्य विचारले जातात हे पण नाही. त्याच्यानंतर खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत का. अजिबात नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहे, बरोबर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इकडं आहे का, नाही. अहमदनगर, धुळे, नाही. उत्तर काय, 2 नंबर आहे. कारण या जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं, कारण या जिल्ह्यामध्ये जांभा खडक असतो. ठीक आहे. खालील विधाने पहा. बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन घेतले जाते. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईटचे उत्पादन सापडले जाते. पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे सापडते. आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन नाही होत, ॲल्युमिनियमचे होत असते बघा. त्यामुळं हा जो पर्याय आहे हा पर्याय तुमचा कट होतो. योग्य विधानं ओळखायला सांगितलेली अचूक आहे. इथं आहे, याचा अर्थ हा पर्याय नाही. ठीक आहे. इथं आहेत, हा पर्याय नाही. आता दुसरा आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. हो, सापडते. असलं पाहिजेत, ब नसलं पाहिजेत. नसलं पाहिजेत, ब असलं पाहिजेत. ब कुठं आहे मग, इथं आहे. ठीक आहे. आणि हा पर्याय नाही, म्हणजे असं नसं ब आणि क बरोबर आहेत. आणि पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे आहेत, बरोबर आहे, कारण जांभा खडक तिथं पण येत असतो. तर हे 2 या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय आणि 1 चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. डोलोमाइट हा महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीत सापडतो आणि चुनखडक हा धारवाड प्रणालीत सापडतो. बघा, चुनखडक हा कडप्पा प्रणालीत सापडत असतो आणि हा धारवाड प्रणालीत सापडत असतो. त्यामुळे दोन्ही पण चुकीचे आहेत. महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो. आता परत डोलोमाइटवरती प्रश्न आला, महाराष्ट्रावरतीच प्रश्न आला आणि जिल्ह्यांवरतीच प्रश्न आला. मग परत तेच जिल्हे रत्नागिरी, यवतमाळ आणि यांच्या व्यतिरिक्त गेलं तर चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग असं लक्षात घ्यायचे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विपुल खनिज संपत्ती आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये.
बाकीचे जिल्हे खनिज विरहित जिल्हे येतात. हे पुणे जिल्ह्यामध्ये फक्त जिप्समचं उत्पादन आहे, ॲस्बेस्टॉसचं उत्पादन घेतलं जातं. सोलापूरमध्ये चुनखडक्याचं उत्पादन होतं असतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? तर इथून निर्यात होत असते लोह खनिजाची. तर लोह खनिज निर्याती करण्यासाठीच रेड्डी बंदर ओळखलं जात असतं बघा. त्याच्यानंतर मॅग्नेजची साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मग आता मॅग्नेज तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, भंडारा, नागपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग 4 जिल्हे आहेत. यापैकी इथं नागपूर जिल्हा लागू होतो. बाकीचे जिल्हे लागू होत नाही, कारण 4च जिल्हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. मग पश्चिम महाराष्ट्रातले आता कोणता जिल्हा येईल? कोल्हापूर जिल्हा 1 नंबरला आहे, सिंधुदुर्ग 2 नंबरला आहे, रत्नागिरी 3 नंबरला आहे, सांगली 4 नंबरला आहे. असे पहिले 4 क्रमांकाचे जिल्हे लक्षात घ्यायचे. आणि हे पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा विचारलेला आहे त्यांनी. महाराष्ट्रातील टिंबटिंब पट्टा खनिजावर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर, चंद्रपूर. आता सर्वात जास्त खनिज जिथं आहे त्यामुळं हाच खनिजावर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध असणार आहे. असं तर होणार नाही तिकडे खनिजे सापडतात, आपल्याकडे आणून मराठवाड्यात आणून इकडे शुद्धीकरण केलं जातं, असं होत नाही. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅग्नेज खनिजाचे विस्तृत साठे आहेत. मग परत या ठिकाणी जर बघितलं तर 1 नंबरचा पर्याय बसतो. नागपूर, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग अशी 4 जिल्हे आहेत बघा. पण इथे सिंधुदुर्ग आणि भंडाराचा काही उल्लेख नाही आहे. महाराष्ट्रात मॅग्नेजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मग आता मॅग्नेज सर्वात जास्त कुठे आहे? हे 3 जिल्हे जे आहेत, हे 3 जिल्हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. या 3 जिल्ह्याबरोबर गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग पण आहे. तर हे लक्षात घ्यायचे, हे 4 जिल्हे लक्षात ठेवायचे बरं. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये लोह खनिज साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता लोह खनिज आपल्याला माहिती आहे. आता इथं जे पर्याय दिला आहे याच्यामध्ये एकच पर्याय बसतो, सिंधुदुर्ग. पण सगळ्यात जास्त आहे गडचिरोली. नंबर 2ला चंद्रपूर लोह खनिजाच्या बाबतीत, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग असे 4-5 जिल्हे लक्षात ठेवायचे. यामध्ये आपल्याला माहिती सिंधुदुर्ग येतो बघा. आता सिंधुदुर्गच येतो कशावरून? कारण पाऊस जास्त या पट्ट्यामध्ये, म्हणून जांभा खडक आहे. जांभ्या खडकामध्ये मग लोह खनिज, मॅग्नेज आणि बॉक्साईट सापडत असतं बघा. तर इथं ही सापडण्याची शक्यताच जास्त आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? म्हणजे प्रश्न बघा जागोजागी कुठल्या मुद्द्यावर चालू आहे. तर मग या ठिकाणी आता जर बघितलं तर हा पहिल्याच क्रमांकाचं उत्तर येतं, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग. तर हे मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, PSI पूर्वचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्याचा समूह मॅग्नेज व लोह खनिजाचे संपन्न आहे. लोह खनिजाने संपन्न आहे, मॅग्नेज पण आणि लोह खनिज पण. मग आता हे भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग असा जो पट्टा आहे हा या पट्टा आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा पर्याय येतो बघा. ठीक आहे. हा पण मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. हां, STI मुख्य म्हणायचे इथं, STI मेनचा प्रश्न आहे जुलै 2022. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे आहेत? मग आता लोह खनिजाच्या साठ्यामध्ये जर बघितलं तर औरंगाबाद नाही आहे, इथं नगर नाही आहे, ठीक आहे, इथं सोलापूर नाही आहे. म्हणजे असं नसं उत्तर काय आहे मग? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि सिंधुदुर्ग. गोंदिया एक चालतो या ठिकाणी. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाइट उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत? मग आता हे 2 जिल्हे तर आहेच, गडचिरोली आणि नागपूर पण या ठिकाणी येईल. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचे, जोड्या लावाय. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे? मॅग्नेज आहे. मुंबईमध्ये पेट्रोलियम वस्तू येते. गडचिरोली. आता या हिशोबाने जर बघितलं आपण 3-1, 3 नंतर 1. ठीक आहे. गडचिरोली चून खडकासाठी वापरला जातो. ठाणे जिल्हा औषध खनिजयुक्त पाणी, म्हणजे त्या ठिकाणी जे उष्ण पाण्याचे झरे आहेत त्या उष्ण पाण्याचे झऱ्यांयुक्त जे पाणी आहे त्याच्यापासून सुद्धा खनिज विरघळलेलं असल्यामुळे त्याच्यातून आपल्या शरीरातले बरेच आजार बरे होताना दिसतात. तर 2 नंबर उत्तर बरोबर येते. पुढील कोणते विधान चूक आहे? पहिला मुद्दा इथे लक्षात ठेवायचा, चूक विचारलेली. बॉक्साईटचा मुख्य वापर ॲल्युमिनियम करण्यासाठी होतो का? होतो. बॉक्साईट सिमेंट, लोखंड, पोलाद उत्पादनातही वापरतात.
नाही. सुमारे 1/5 भारताचे बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रात बॉक्साईट कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर. ओके. इतर राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक चांगल्या प्रतीचे बॉक्साईट आढळते. ओके, ठीक आहे. ब चुकीचे. मग उत्तर येतं 1 नंबर. असं लक्षात घ्यायचे. एकट्या महाराष्ट्रात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लोह खनिजाचा जवळपास 40% साठा आपल्याकडे येतो बघा. ठीक आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. लोह खनिज. लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी आणि जांभ्या खडकात सापडतं. बरोबर आहे. यस. रेड्डी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे का? नाही. रेड्डी बंदर येतं लोह खनिज निर्यातीसाठी. बरोबर आहे. ब चुके. फक्त बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो? आता क्रोमाइट धातू तुम्हाला सांगितलेले भंडारा, नागपूर, गोंदिया आणि सिंधुदुर्ग. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा भाग येईल. हे जिल्हे येतील. योग्य जोड्या लावा. उत्पादन आणि धातू. चंद्रपूर जो आहेत, चंद्रपूरमध्ये आता कोणतं खनिज सापडतं बघा. इथे ह्या हिशोबाने विचार करायचा. आता या ठिकाणी अगोदर आपल्याला जी माहिती त्या हिशोबाने पुढं चालायचं बघा. यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे, इथे बॉक्साईट येईल. त्याच्यानंतर नागपूर जिल्हा आहे, नागपूरमध्ये मॅग्नेज येईल. गडचिरोली जिल्हा आहे, गडचिरोलीमध्ये लोह येईल आणि चंद्रपूरमध्ये चुनखडक येईल. 1चं 1, 2चं 3, 3चं 4, 4 नंबरचं उत्तर येते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट सापडते? परत तेच मुद्दा आहे. क्रोमाइट ते 4 वरचे 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. 4 जिल्हे लक्षात ठेवा. हे जिल्हे आहेत का? नाही. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. यस. हे आहे का? हे आहे का? नाही. नाही म्हणजे फक्त ब बरोबर आहे. महाराष्ट्रात मॅग्नेजचे प्रमुख साठे टिंब जिल्ह्यात आहे. परत तेच मुद्दा. हे लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. इथं रत्नागिरी जिल्हा पण टाकलेला आहे. आता ते झाले आतापर्यंतचे महाराष्ट्रातले खनिज. आता भारतातले खनिज लक्षात घ्या. लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावर लोह खनिजाची उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. उच्च प्रतीचं मग मॅग्नेटाईट 1 नंबरला, 2 नंबरला हेमेटाईट, 3 नंबरला लिमोलाईट आणि 4 नंबरला सिडेराईट. म्हणजे क अ ड ब, क अ ड ब हे 2 नंबरचं उत्तर येत आहे. ठीक आहे. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कुठले आहेत? मग आपण बघितलेले तांब्याचं उत्पादन सर्वात जास्त कुठे केलं जात असतं? 1 नंबरला येतं असतं राजस्थान, 2 नंबरला झारखंड. इथं राजस्थान आहे? नाही. 1 तर 11चा प्रश्न आहे आणि 2 नंबरला झारखंड आहे. मग झारखंड राज्य आहे इथं, त्यामुळे मग याचं 4 मध्ये जर विचार केला तर झारखंड राज्य येतं. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात सापडतं? आर्कियन खडकात फक्त एकच सापडत असतं, दुसरं कुठलंच खनिज सापडत नाही. हे आपण अगोदरही चर्चा केलेली. फक्त या ठिकाणी आर्कियन खडकात लोह खनिज सापडतं आणि धारवाड खडकामध्ये मग लोह खनिज पण, चांदी पण, सोने पण. ठीक आहे. आणि कडप्पा खडकामध्ये चून खडक सापडत असतं. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? म्हणजे लोह खनिजाचे प्रकार दिलेले आहेत बघा. हेमेटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट आणि सिडेराईट पाहिजे होतं, हे लिमाईट केलंय त्यांनी. तर हे आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहेत? तर मॅग्नेटाईट आहे. आता मग मॅग्नेटाईट या ठिकाणी दिलेलं नाही. मग आता हे मॅग्नेटाईट खालोखाल कुठलं आहे? हेमेटाईट. त्यामुळं आपलं उत्तर राहील 1 नंबर. खालील धातूपैकी कोणता धातू जांभ्या खडकात सापडतो? तर जांभ्या खडकामध्ये बॉक्साईट सापडत असतं. मॅग्नेजे सापडतं, लोह खनिजे सापडतं. ठीक आहे. पण जो फक्त जांभ्या खडकातच सापडतो कुठला आहे तर बॉक्साईट. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? म्हणजे लोह खनिजाचे प्रकार दिलेले आहेत. मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि इथं लिग्नाईट दिलेलं आहे. आता अगोदर लिमाईट दिला होता, आता लिग्नाईट दिलं.
खालीलपैकी कोणते बंदर लोहखनिज निर्याती भूमुख आहे? मग आता या ठिकाणी जर बघितलं तर हे मँगलोरचं बंदर आहे की पश्चिम किनारपट्टीवर गोव्यामध्ये सर्वात जास्त लोहखनिजाचे साठे आहेत, त्यामुळे इथूनच ते निर्यात केली जात असते. लोहखनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. मग आता उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे जाताना मॅग्नेटाईट 1 नंबरला येईल, हेमेटाईट 2 नंबरला येईल, लिमोनाईट 3 नंबरला आणि सिडेराईट 4 नंबरला. क अ ड ब 2 नंबरचं उत्तर येते उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे जाताना. खनिजाच्या संदर्भात कोणती राज्ये बिहार, झारखंड आणि ओडिसाच्या विपरीत आहे? बिहार, झारखंड, ओडिसाच्या विपरीत म्हणजे बिहार, झारखंड, ओडिसा जी आहे खनिजाच्या संदर्भात सुसंपन्न राज्य आणि याच्या अपोजिट म्हणजे विपरीत म्हणजे याच्या अपोजिट राज्य म्हणजे ज्या ठिकाणी खनिजे सापडत नाही. मग आता गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र सापडतात का? हो सापडतात. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये सापडतात. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब ही या ठिकाणी ही जी राज्य आहेत ही राज्य येतात मैदानी प्रदेशात. मैदानी प्रदेशातल्या या राज्यामध्ये खनिजाचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे याच्या विपरीत राज्य येतात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब. आता ऊर्जा साधनांवरतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांवरती नजर टाकायची आपल्याला. बॉम्बे हा तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे? मग आता आपण बघितलेलं आहे बॉम्बे हा मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावरती पश्चिमेस म्हणा किंवा वायव्येस म्हणा अरबी सागराच्या तळावर येतं. 20,000 चौरस किलोमीटर एरिया येतो त्याचा. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? आता सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे साक्री, धुळे जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. आता ब्राह्मण वेल सुद्धा नवीन निर्माण होते 545 मेगावॅटचा. तो याच्यापेक्षा मोठा असणार आहे, आशिया खंडातला सर्वात मोठा असणार आहे तो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? आता अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे. तर पहिली अणुभट्टी जी आहे आपली हे अप्सरा येत असते बघा, 1956ला सुरू झालेली ती. ठीक आहे. आणि ध्रुव ही 1985ची शेवटची अणुभट्टी येत असते. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1974ला 3 फेब्रुवारीला सुरुवात झालेला आहे. हा सापडला 1972ला सागर सम्राट जहाजानं शोधून काढलेलं आहे आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू झालं 3 फेब्रुवारी 1974. त्याच्यानंतर खालीलपैकी पवन ऊर्जा प्रकल्पाची कोणती यादी बरोबर दिलेली, जोडी बरोबर दिलेली? आता हे पवनाला या ठिकाणी बघितलं जलविद्युत आहे, पारस औष्णिक आहे, त्यामुळे ही काही पवन ऊर्जा येणार नाही. जामखंडेला पवन ऊर्जा आहे, कोयन्याला जलविद्युत आहे. जामखंडेला पवन ऊर्जा आहे, चाळकेवाडीला सुद्धा पवन ऊर्जा आहे. हे सातारा जिल्ह्यात आहे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ठीक आहे. तर हे या पद्धतीने लक्षात ठेवा. तर 3 नंबर बरोबर येते. आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कुठे आहे? कोयना. लॅब टॅकिंग या ठिकाणी केलेली आणि सह्याद्रीला असं छिद्र पाडून पलीकडच्या बाजूनं पाणी काढलेले आणि उंचावरून टर्बाईनवर पाणी टाकून ऊर्जा निर्माण केल्या जात असते बघा. महाराष्ट्रातील ऊर्जेचा वापर केल्या जाणाऱ्या क्षेत्राचा उतरता क्रम. तर सर्वात जास्त उद्योग आहे, मग शेती, घरगुती आणि मग रेल्वे. 1 नंबरचं उत्तर येत असतं बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? तर आशिया खंडातला सर्वात मोठा या ठिकाणी धुळे जिल्ह्यात येतो असतो. ठीक आहे. आता सध्याच्या हिशोबाने जर बघितलं तर वनकोसवडे सध्या लक्षात ठेवायचं, हा सातारा जिल्ह्यामध्ये येत असतो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? कोयना प्रकल्प आहे, ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. या ठिकाणी 1960 मेगावॅट एवढी ऊर्जा त्या ठिकाणी होत असते. ठीक आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम लागेल? जलविद्युत केंद्र म्हणजे धरण आहे, त्या धरणावरती धरणातल्या पाण्यापासून ऊर्जा तयार केल्या जात असते, म्हणजे थोडक्यात धरणाची नावं दिल्या जाईल. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे भाटघर, कनेर, राधानगरी आणि कोयना. हा क्रम थोडा उलटा झाला, इथं कोयना इकडे यायला पाहिजेत. मग आता या ठिकाणी बघा भाटघर, कनेर, कोयना आणि राधानगरी. ओके, हे असं हे उत्तर बरोबर आहे 4 नंबरचं. भाटघर हे वेळवंडी नदीवरती असलेलं धरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये. कनेर हे
वेण्णा नदीवरचे धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये, कोयना नदीवरतीचे सातारा जिल्ह्यामध्ये, आणि राधानगरी भोगावती नदीवरती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हल्ली खालीलपैकी कोणते आण्विक केंद्र बंद करण्यात आलेले? ठीक आहे, तर आता आण्विक जे औष्णिक केंद्र आहेत हे बंद करण्यात आलेलं औष्णिक केंद्र कुठलं आहे? तर चोलाचे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? नाशिकला आहे. कुठलं आहे? एक लहरी. अकोल्याला पारस नावाचं आहे. बुलढाण्याला नाही आहे. इथं परळी वैजनाथ आहे. याचा अर्थ उत्तर काय आपलं? बुलढाणा. कोणत्या ठिकाणी नाही तर बुलढाण्याला एक पण नाही आहे. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात येते. आणि काजवी नदीच्या मुखाजवळ हे स्थान येत असतं बघा. महाराष्ट्रात टिंबटिंब येथे खनिज तेल आढळते. आता महाराष्ट्रात कुठे आढळते? तर बॉम्बे हायला, मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावर. 1972ला शोधून काढलं, 74ला उत्पादनाला सुरुवात होते. तारापूर अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आता खऱ्या अर्थानं ते पालघर जिल्ह्यात आहे, पण इथं जुना प्रश्न आहे, 11चा आहे. आणि ठाणे जिल्हा आहे. मग आता 2014च्या अगोदर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात होतं ते. 2014ला या ठिकाणी ठाण्यापासून पालघर वेगळा झाला. त्यामुळे सध्या जर प्रश्न विचारला तर पालघर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने टिंबटिंब ऊर्जेचा वापर केला जात असतो. तर आपल्याकडे प्रामुख्यानं औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत. याचा वापर होतो असतो. जवळपास 57% एनर्जी आपली औष्णिक आहे, 3% एनर्जी आपली अणुऊर्जा आहेत. आणि पवन ऊर्जा जी आहे ही सुद्धा 6 ते 7% येत असते बघा. ठीक आहे. नैसर्गिक सुद्धा 6 ते 7%. महाराष्ट्रातील बॉक्साईड खनिजाचे मुख्य क्षेत्र कोणते आहेत? बॉक्साईड आता कोकणाशी रिलेटेड आहे किंवा दक्षिण महाराष्ट्र. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. अ आणि क बरोबर येतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहे. मग आता डोलोमाईट या 2 जिल्ह्यात या ठिकाणी लक्षात घ्यायचे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आहेत? दगडी कोळसा म्हटलं तर मग या ठिकाणी आता 3 जिल्हे यायला पाहिजेत. चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर. या 3 जिल्ह्यामध्ये पर्यायामध्ये जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामधला बल्लारपूर येत असतं बघा. इथे सर्वात जास्त साठे आहेत. ठीक आहे. ऊर्जाबद्दल आणखीन काही प्रश्न आहे? टिंबटिंब या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आहे. मग कार्बन सर्वात जास्त कशात आहे? अँथ्रासाइट. किती टक्के? 95%. बिट्युमिनसमध्ये 80%, लिग्नाईटमध्ये 60% आणि पीठमध्ये 40%. तर आपलं उत्तर या ठिकाणी 95% सर्वात जास्त असलेलं कार्बन असलेलं दगडी कोळसा आहे. नंबर 2, खालील विधानाचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 अंश पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. बरोबर आहे. आता भारताचा थोडक्यात इथं नकाशा डोळ्यासमोर आणा. इथून सुरुवात होतो 68 अंश पूर्व. आता याचा अर्थ हा होतो की 78 इथं असलं पाहिजेत. बरोबर आहे. पूर्वेकडचे आहे, याच्या पूर्वेला आहे, हे बरोबर आहे. भारताचे एकूण कोळसा उत्पादनात 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड, झारखंडमध्ये बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. पीठ हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे. योग्य विधानं कोणती कोणती? पीठ उत्कृष्ट आहे का? नाही. भारतातील 97% कोळशाचे उत्पादन टर्शरी भागातून आहे का? नाही. बिहारमधील कर्णपुरा येथे कोळशाचे उत्पादन घेतले जाते. आता याच्यावरूनच उत्तर काढा. अचूक आहे. इथं बरोबर दाखवलं, याचा अर्थ हे पर्याय नाही आपला. क बरोबर आहे. ठीक आहे. हे दोन्ही चूक आहे. अ ब बरोबर नाहीत, अ क बरोबर नाहीत, अ ब क बरोबर नाहीत. तर या ठिकाणी आता फक्त क बरोबर आहेत. हे 2 चुकीचे आहेत. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त होते? आता हा 12चा प्रश्न आहे. त्यावेळेस उत्तर होतं 67%. आजच्या कालखंडात जर विचारलं तर 57%. ठीक आहे. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? मग आता हा प्रश्न रिपीट होतो इथं. अँथ्रासाइट या ठिकाणी आहे. जवळपास याच्यामध्ये कार्बन असतं 95%. हा उत्कृष्ट मानला जातो, उच्च प्रतीचा मानला जातो. टिंबटिंब दगडी कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण सर्वाधिक आहे. परत तोच मुद्दा येतो, अँथ्रासाइट. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम आहे? म्हणजे आता लक्षात घ्या की एकच प्रश्न कितीतरी अँगलना विचारणं
चालू आहे. इथं राज्य सेवा मुख्य परीक्षेला विचारला, इथं राज्य सेवा मुख्य परीक्षा 20ला विचारला, हा 19चा होता आणि त्याच्या अगोदर 18चा होता. म्हणजे 18ला पण प्रश्न होता तोच, 19ला तोच, 20ला तोच प्रश्न आहे. फक्त थोडे स्वरूप बदलले गेलेले आहेत, पण उत्तर अँथ्रासाइटचे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी ऊर्जा साधनांवरती प्रश्न आलेले आहेत. तर ते त्या हिशोबाने लक्षात घ्या.